वक्तव्य होतं त्या संदर्भात. कसं बघताय ठाकरेंची शिवसेना या संदर्भात आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं? नाही, ठाकरेची शिवसेना आक्रमक झाली. त्यांनी जो काही आरोप केला त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलं की मी त्या दिलेल्या नाहीत, परंतु मी असं ऐकलेलं आहे. परंतु याचा अर्थ त्यांना एकदम क्लीन चिट मिळाली अशातलाही भाग नाही आहे. म्हणून आज फक्त महिलांच्या विरोधात कसं राजकारण करता येईल, आता माणसाबरोबर लढायची यांची पात्रता राहिलेली नाही आहे, ताकदही राहिलेली नाही. म्हणून आता एका महिला भगिनीसाठी त्याच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव आणतात. यांची जर वक्तव्य पाहिले अनेक वेळेला सभागृहातही बाहेरही काय काय वक्तव्य करतायत ते, परंतु असेल जे असेल ते असेल, आम्ही त्याला फाईट करू, त्याची चिंता करण्याचं काही कारण पण नाही. साहेब, अधिवेशन चालू आहे ना, आपण त्र्यंबकराजाच्या नगरीमध्ये आलेला आहात, काय खास? काय नाही, दर्शनाला आलो होतो, थोडंसं वैयक्तिक काम होतं, परंतु अधिवेशनामध्ये मी आता इथून जाणार, तातडीने अधिवेशन जॉईन करणार. राहुल गांधी आज येत आहेत धारावीच्या दौऱ्यावर, काही तिथले चर्मोद्योग वगैरे त्यांची पाहणी करणार आहेत. वारंवार येत आहेत राहुल गांधी महाराष्ट्रात. राहुल गांधीला आता भारत जोडो यात्रापासून सुटकारा मिळालेला आहे, बॉडी बिल्डिंगपासून सुटकारा मिळालेला आहे. आता फक्त पर्यटन करायसाठी ते इकडे धारावीला येतात. कैसे गरीब राहते, पुन्हा एखाद्या झोपडीमध्ये जाणार, एखाद्याचं त्याच्याबरोबर जेवण करायचा प्रयत्न करणार. एक इव्हेंट म्हणून राहुल गांधी या देशाकडे पाहत आहेत. जेव्हा इथलचा इव्हेंट संपतो मग ते परदेशात जातात, मग तिथं काहीतरी बोंबलतात. म्हणून धारावीला येऊन भारतातली गरिबी कशी आहे हे पाहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आम्ही त्या गरिबांना आता एक वेगळ्या दुनियामध्ये घेऊन जायचा प्रयत्न करतो आहे. तो एरिया पूर्ण डेव्हलप करतो आहे. परंतु काही लोकांना त्या कॉन्ट्रॅक्टरनी पर्सेंटेज न दिल्यामुळं मोर्चेही काढत आहेत. परंतु काही जरी झालं तर धारावीच्या लोकांना चांगलं जीवनमान कसं मिळेल, त्या नाल्यामधल्या जीवनामधून उंच चांगल्या ठिकाणी कसं आणता येईल हा प्रयत्न आमच्या सरकारचा आहे. म्हणून राहुल गांधींनी चक्रा मारल्या काय, आणखी इतरांनी मारल्या काय, आम्ही धारावीचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. मुंडेंचा संदर्भ घेऊन फडणवीस असं म्हणालेत की हत्येचा मास्टरमाइंड जो होता तो मुंडेंच्या जवळचा होता, म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. सीआयडीच्या तपासात मुंडेंच्या विरोधात काही सापडलं नाही, नाही तर त्यांच्या विरोधातही कारवाई झाली असती. हे बघा, माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा जाहीर केलं होतं, पहिल्यांदा की जो कोणी असेल त्याच्यावर ही कारवाई कडक केली जाईल, त्याला कोणाला सोडणार नाही. आता जे काही चार्जशीट दाखल केलेलं आहे, 80 दिवसामध्ये पहिल्यांदा चार्जशीट दाखल केलं आहे. त्या चार्जशीटमध्ये त्यांनी तो वाल्मिक कराडाचं नाव घेतलेलं आहे, आगर क्रमांकाने 1 नंबरचा आरोपी म्हणून. म्हणून मुंडेंचं नाव त्याच्यामध्ये कुठं आलेलं नाही. जर त्याच्यामध्ये त्यांचं नाव आलं असतं तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली असती. परंतु आता ज्यांचं नाव आलेलं नाही त्यांच्यावर कारवाई करा म्हणणं हे मला वाटतं गैर आहे. पुढे सुद्धा तपासामध्ये जर काही झालं तर निश्चितच सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. मुंडेंना सहआरोपी करा अशी मागणी आता विरोधक जोर लावून धरत आहे. कायदेशीर पेच आहे हा. मला वाटलं म्हणून कुणाला सहआरोपी करता येत नाही. तपासामध्ये काही जरी निष्पन्न झालं, थोडा बहुत जरी क्लू मिळाला तर सरकार कुणालाही सोडणार नाही, हे तेवढं सत्य आहे. साहेब, काल छावा पिक्चरचं एक विशेष स्क्रीनिंग होतं, गद्दारांना दाखवा अशा पद्धतीचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य होतं. उद्धव ठाकरेंनी स्वतःच पाहायला पाहिजे होता. त्यांनी जर तो पिक्चर पाहिला असता तर त्यांनी जी गद्दारी केली शिवसेना प्रमुखाच्या विचाराशी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन काय मिळवलं, ही गद्दारी त्यांना त्या पिक्चरमध्ये सुद्धा समजून आली असती. परंतु आता पर्याय राहिलेला नाही. त्यांना किती जरी प्रयत्न केले त्यांनी तरी आता त्याच्यापासून आता माघार घेता येत नाही, ही त्यांची असलेली अडचण आहे. म्हणून तुम्ही जी काही गद्दारी केली, तुम्ही आवर्जून तो पिक्चर पहा. आम्ही लढलोय आणि ते छावासारखं लढलोय, आणि ही सत्ता परिवर्तन करायची ताकद ही फक्त आमच्यातच होती. महायुतीमध्ये रायगडमध्ये वाद जो आहे तो उठवून आलेला आहे. तिथले शिवसेनेचे जे आमदार आहेत महेंद्र यांच्याकडून सुनील तटकरे यांना थेट औरंगाबादची उपमा देण्यात आलेली आहे. नाही, ते हे थोडंसं अति होतं. याबद्दलचा निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याला आहेत. म्हणून आता त्याच्यावर वाद घालणं योग्य नाही आहे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. शिंदे साहेब आहेत, ते आमच्या पक्षाचा निर्णय म्हणून ते घेतीलच. मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा या अधिवेशनामध्ये त्याच्यावर सर्व मिळून एक निर्णय होऊन जाईल. नाही, आणखी पहिला पालकमंत्री डिक्लेअर होऊ द्या, नंतरचं मग तो फॉर्म्युला काय ठरायचा आहे ते वरिष्ठ नेते ठरवतील. आदिती तटकरेंनी काल छावा चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवलेलं होतं. सर्वपक्षीय नेते आमदार होते, मात्र शिवसेनेचेच कोणी नव्हते तिथे. नाही, असं नाही आहे. ज्यांना छावा तर आम्ही आमच्याकडे काही शोज पब्लिकसाठी सुद्धा ठेवलेत, आम्ही स्वतः अरेंज केलेले आहेत.
म्हणून आम्ही ज्यांनी पाहिलं आहे ते रिपीट जात नाहीत. त्यांना रिपीट जाणं योग्य वाटलं नसेल किंवा इतर काही कामं असतील, परंतु याचा अर्थ आम्ही त्यांच्यावर काही बहिष्कार टाकला किंवा गेलो नाही अशातला भाग नाही. भरपूर आमदार आमचे त्या शोला होते. रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं वाद आहे. आदित्य तटकरेंनीच तो शो आयोजित केला होता म्हणून शिवसेना नाही तसं काही नाही. आदित्य तटकरेंनी ठेवला होता, त्याचं निमंत्रण आम्हालाही होतं. ज्यांनी पाहिलेलं आहे ते डबल गेले नाहीत, परंतु बहुतेक आमदार आमचे तिथं होते. त्याच्याबद्दल आमच्या आपसामध्ये काही कुरकुरी आहेत असं समजण्याचं काहीच कारण नाही. अबू आझमी यांनी मुद्दामच औरंगजेबवर वक्तव्य केलं, लोकशाही पद्धतीनं त्यांच्यावर इलाज केला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लोकशाही पद्धतीनेच त्यांचा चांगला इलाज केला जाईल. त्यांना तो झेंडूबामचा तडका आम्ही देणार आहोत, परंतु सर्व गोष्टी कालच देवेंद्र फडणवीस सांगितल्या. आम्ही चॅनलच्या समोर बोलणार नाही. योग्य ती शिक्षा अबू आझमीला मिळेलच. अबू आझमी असेल की ओएसी असेल, ही जे काही विष कालवण्याचा प्रकार महाराष्ट्रात करतायत त्यांना त्याचं चोख उत्तर आता दिले जाईल. विधान परिषद निवडणुकीसाठी प्रयत्न होत आहेत, बिनविरोध करण्यासाठी 5 जागा आहेत. काय नेमकं प्लॅनिंग असणार आहे, स्ट्रॅटेजी? हे वरिष्ठ नेते लोक बसून ठरवतील आणि मला वाटतं जास्त अडचण यामध्ये येणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. सुरेश दस यांच्याही आता कार्यकर्त्यांचे व्हिडिओ फोटो समोर यायला लागले आहेत. सतीश भोसले माझाच कार्यकर्ता आहे असं देखील ते म्हणतायत. त्याचे काही व्हिडिओ येत आहेत, तो काही पैसे ठेवतोय का, अजून त्याने एकाला मारहाण केली असे व्हिडिओ समोर आले. त्याच्यावर आता अत्यंत कठोर कारवाई केली जाणार आहे. मोकोका त्याला लावण्याचा प्रयत्न आमचा आहे. त्याचा जो काही ग्रुप होता, कालचा जो व्हिडिओ पाहिला तो अत्यंत भयानक होता. म्हणून कुणाचा माणूस आहे किंवा कुणाचा कार्यकर्ता आहे यापेक्षा त्याच्यावर मोकोकाची कारवाई ही सरकार करणार आहे. कृष्णा आंधळे अजून फरार आहे. त्यातच त्यांनी असं समोर आले की त्यांनी हत्येनंतर 4 वेळा एका व्हॉट्सअप कॉलवर व्हिडिओ कॉल देखील केलेली होती. कृष्णा आंधळे, मला डाऊट आहे कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही, हा सुद्धा मला एक शंका वाटते. कारण की ज्या पद्धतीने पोलीस तपास करतायत, इतके सगळे टीम जात आहेत आणि आत्तापर्यंत तो भेटत नाही, याच्यावर शंका व्यक्त करायला वाव आहे. म्हणून त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे. पोलीस अधीक्षक जे बीडचे आहेत ते सर्व टीम आपल्यावर त्यांनी पाठवलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या बाकीच्या सुद्धा टीम त्याच्या मार्गावर आहेत. पण तपास न लागण्याचं कारण काय हे थोडं गुलदस्त्यात आहे. म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय की त्याचा खून झाला की काय अशी शंका मला आहे. प्रशांत कोरटकर यांनी जो मूर्खपणा केलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारची माफी नाही, दंड होणारच असं मुख्यमंत्री म्हणतात. कोणी असो, या आमच्या महाराजांबद्दल असेल, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असेल, कोणत्याही महापुरुषाबद्दल असेल, कोणी असे जर वक्तव्य करून जर असं बेतालपणे बोलत असेल ना, तर त्यांना लोकशाहीच्या पद्धतीनेच लोकशाहीमध्ये काय शिक्षा होऊ शकते हे सुद्धा आम्ही दाखवून देणार. छत्रपती संभाजीनगरला एक घटना उघडकीस आली. शरीर संबंध करू दिले नाहीत म्हणून एका महिलेवरती वार हे करण्यात आलेले आहे. हे विकृत मनोवृत्तीचे लोक आता हे ज्या समाजामध्ये उघडपणे यायला लागलेत आणि आता याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. म्हणून सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आहे. असे कोणी विकृत आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे. नाना पटोले असं म्हणतात की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना औषधांचा मोठा काळाबाजार राज्यात झालेला आहे, तसे पुरावे पण आपण देणार आहोत. नाना पटोलेचं दरवेळेला वेगळं असतं. देवेंद्र फडणवीस होते त्या टायमाला काळा बाजार झाला, मग हे मुख्यमंत्री चांगले, मग हे मुख्यमंत्री गेले का त्याच्या काळात होता हे चांगले. हे त्यांचे कोलंट्या उड्या मारण्याचा एक सर्कस करायचा हे नाना पटोलेचा छंद आहे आणि त्या पद्धतीने त्यांचे स्टेटमेंट असतात. भैयाजी जोशी असं म्हटलेत की मुंबई ही केवळ मराठी तिथे भाषा बोलली जाते असं नाही, घाटकोपर आहे तिथे गुजराती बोलली जाते, गिरणी कामगारांचा पट्टा आहे तिथे मराठी बोलली जाते. संजय राऊतांचं मत आहे की याच्यावर देशद्रोह लागू करावा, राजद्रोह लागू करावा, मराठी ही राज्यभाषा असताना असं बोलणं चुकीचं आहे. हा देश सर्वांचा आहे, ही मुंबई सर्वांची आहे. फक्त आपण एक भाषिक प्रांत असं कुणाला म्हणू शकत नाही. बंगालमध्ये आपले लोक राहतात, कर्नाटकामध्ये राहतात, गोव्यात राहतात, गुजरातमध्ये राहतात, पंजाबमध्ये राहतात. याचा अर्थ तिथं मराठी माणसाने जाऊ नये असं नाही आहे. तर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक माणसाला येण्याचा अधिकार आहे, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, राहण्याचा अधिकार आहे. फक्त एक आहे की त्या ठिकाणची संस्कृती महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रीयन संस्कृती असेल, मराठी भाषा असेल, याचा त्याने आदर केला पाहिजे, हेच आमचं म्हणणं असतं. म्हणून महाराष्ट्रामध्ये राहणारा हा महाराष्ट्रीयन असं आम्ही मानतो. देशात राहणारा हा हिंदू जो आमचा आहे, जो देशाला मानतो तो आमचा आहे. ही भूमिका ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेपासून चालत आलेली आहे. म्हणून आम्ही तो मतभेद करत नाही. परंतु तुम्ही मराठीला डावलून काही करायचा प्रयत्न केला किंवा मराठीचा द्वेष करायचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर दिलं जाईल अशी आमची सुद्धा भूमिका आहे. थँक्यू.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.